अहमदनगर शहरातील प्रभाग 2 मध्ये माजी नगरसेविका दीपाली बारसकर आणि सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अहमदनगर शहरातील उपनगर झपाट्याने वाढत असून येथील रहिवाशांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने विकास कामात अनेक वेळा मोठा अडथळा निर्माण झालाय। मात्र माजी नगरसेविका दीपाली बारसकर आणि बाळासाहेब बारसकर या दाम्पत्याने आपल्या प्रभागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम केले असून प्रभागाच्या विकासासाठी तुम्हाला हवा तेवढा निधी आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू। या निधीतून प्रभागातील मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम या माध्यमातून आपण करणार आहोत। आमदार संग्राम जगताप आणि मी आम्ही दोघेही नगर शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याकरिता एकत्र आलोय, त्यामुळे आपण काळजी करू नका। येणाऱ्या काळात दोघांच्या माध्यमातून आपल्या प्रभागासह नगर शहराचा विकास साधण्याचे काम केले जाईल, असं प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं। प्रभाग क्रमांक 2च्या माजी नगरसेविका दीपाली बारसकर आणि सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर यांच्या वतीने प्रभागातील महिलांकरिता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी या कार्यक्रमाला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर शीला शिंदे, पत्रकार विठ्ठल लांडगे, माजी उपमहापौर गीतांजली काळे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव, दत्ता पाटील सप्रे, राजेश कातोरे, महिला बाल कल्याण माजी सभापती पुष्पा बोरुडे, शारदा ढवण, अनिल ढवण, माया कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर आणि प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की गेल्या 5 वर्षात राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण नगर शहरासाठी मोठा निधी आणण्याचं काम केलंय। त्या निधीच्या माध्यमातून नगर शहरातील अनेक विकास कामे पार पडली, त्यामुळे आता नगर शहराला एक नवी ओळख मिळण्याचं काम झालंय। नगरसेवक पदाच्या माध्यमातूनही दीपाली बारसकर यांनी प्रभागातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कामं मार्गी लावली। यापुढेही केंद्र व राज्य सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून उर्वरित विकास कामे मार्गी लावण्याचं काम करू, असं ते म्हणाले। तर यावेळी माजी नगरसेविका दीपालीताई बारसकर म्हणाल्या, 5 वर्षाच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात आम्ही प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्याचं काम केलंय। अजूनही काही भागातील कामं प्रलंबित आहे। आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून तीही कामं लवकरात लवकर मार्गी लावण्याचं काम करणार आहे। तसेच गेल्या अनेक वर्षांपासून बारसकर कुटुंबीय प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असून आगामी काळातही प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच प्रभागाचा विकास साधण्याकरिता कटिबद्ध राहणार आहे। महिलांसाठी हळदी कुंकवाचा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या निमित्त महिला वर्ग एकत्रित येत असून त्या माध्यमातून महिलांच्या विचारांची देवाणघेवाण होत असल्याने असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे, असं दीपाली बारसकर म्हणाल्या। तर यावेळी बोलताना बाळासाहेब बारसकर म्हणाले, विकास कामातून गेल्या 15 वर्षात नागरिकांशी कौटुंबिक नातं निर्माण झालंय। नागरिकांशी सतत ठेवलेल्या संवादामुळे चांगली विकास कामं मार्गी लागली आहे। त्या माध्यमातून ऋणानुबंध निर्माण झालाय। नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणं ही आपली जबाबदारी ओळखून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत विकासाचे एक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावत जनतेचा विश्वास संपादन केला असल्याचं ते म्हणाले। तर यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली। तर उपस्थित मान्यवरांचे आणि प्रभागातील नागरिकांचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर यांनी आभार मानले। या ठिकाणी आमच्या बारसकर पाटील परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व इथे उपस्थित झालात, त्याबद्दल मी माझ्या सर्व बंधू भगिनींचे मनापासून आभार मानते। तसेच मंचावरील आपल्या शहराचे नगर जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय डॉ. सुजयदादा विखे, आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्रामभैया जगताप, उपमहापौर भोसले साहेब आणि तसेच सर्व नगरसेवक यांचेही मी मनापासून असे स्वागत करते। आजचा कार्यक्रम म्हणजे खरंच गोड आणि हळदी कुंकू आणि तिळगुळाचा कार्यक्रम। तर खरंच या कार्यक्रमात गोड करण्यासाठी आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। असं म्हणतात की आभार हे परक्याचं मानायचं असलं, आपल्या माणसांचे मानायचे नसतात, परंतु आज मी ते आभार मानणार आहे। आभार मानले की संपलं असं काही नसतं, कारण पूर्णविरामानंतरही दुसऱ्या वाक्याची सुरुवात होते। आभार मानल्याच्या नंतरही नवीन यश मिळवण्यासाठी, नवीन काम करण्यासाठी एक सुरुवात असते, असं माझं म्हणणं आहे। आणि म्हणूनच आज मी इथे माझ्या सर्व महिला भगिनींचं मनापासून आभार मानणार। आज गेली 15 वर्ष आम्ही तुमच्या बरोबर जोडले गेलेलो आहोत। 15 वर्ष झाली या प्रभागात काम करतोय
तर खरंच आता जसं आमच्या साहेबांनी सांगितलं की वेगवेगळे नाते इथे मिळाली, खरंच मनापासून सांगते खूप जीव लावणारी नाते इथे मिळाली. असं म्हणतात की रक्ताचीच नाती जीव लावणारी नसतात, तर मनापासून मानलेली नाते ही जीव लावणारी असतात. तर खरंच हे योग्य आहे आणि ही जीव लावणारी माणसे मला या प्रभाग क्रमांक 1 पाईपलाईन रोड भागात सावेडी उपनगर भागात मिळाली, तर त्याच्यामुळे मी देवाचे मनापासून आभार मानते. तर तिथे वेगवेगळ्या नात्याने मला जोडलं जात आहे. जिथे माझे कुठेतरी भांडणं होतात तिथे लगेच माझ्याशी भाऊजाई नणंद असं नातं लावून जातात. जिथे मला माया मिळते तिथे लेक मायेचं नातं माझ्याकडून मला मिळतं. म्हणजे खरंच मी नशिबान समजते की प्रत्येकाला एक थोडंसं कुटुंब असतं, थोडंसं सगळा परिवार असतो, पण मला एवढा मोठा परिवार मिळालाय त्याबद्दल आणि जीव लावल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि हे 15 वर्ष जी कामं करत होतो ती कामं करत असताना माननीय आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामभैया जगताप आणि तसेच खासदार सुजयदादा विखे यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली. त्यामुळेच आम्ही प्रभागाचा सर्वांगीण विकास करू शकलो. त्याबद्दल मी त्या दोघांचेही मनापासून तुमच्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या बारसकर कुटुंबियांच्या वतीने मनापासून आभार मानते. एक सांगायचं म्हणते, असा एक शेर आहे की अकेले ही चला था गालिब लेकिन साथ मिलता गया और कोहरा बनता गया. खरंच आहे की कुठेतरी 15 वर्षापूर्वी कुणाशीच ओळख नव्हती, एकटेच कुठेतरी फिरत होतो प्रचारासाठी, परंतु इतकी छान माणसं मिळाली आणि आता त्याचा एवढा मोठा जनसमुदाय माझ्या मागे आहे. सर्वांचे मी मनापासून आभार मानते की आमच्या बारसकर कुटुंबियावर तुम्ही मनापासून प्रेम केलं. असेच प्रेम, असंच तुमचे मार्गदर्शन, आशीर्वाद यापुढेही आपल्या सर्वांना मिळणार आहे. आणि विशेष करून मी माझ्या महिला भगिनींचे खूप मनापासून कौतुक करते की 5 वाजल्यापासून इथे माझ्या महिला भगिनी सगळ्या येत आहेत आणि खूप चांगल्या उत्साहामध्ये इथे जेवणाचा कार्यक्रम होतोय, सगळे फोटो काढायला येत आहेत आणि शांततेत हा कार्यक्रम पार पडतोय. त्याबद्दल मी माझ्या सगळ्या महिला भगिनींचे मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा आपल्या या छानशा कार्यक्रमासाठी आपल्या शहराचे आपल्या नगर जिल्ह्याचे खासदार माननीय डॉक्टर सुजयदादा विखे आणि माननीय आमदार संग्रामभैया जगताप यांनी आम्हाला वेळात वेळ काढून त्यांचा अनमोल वेळ दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा सांगते की आता आम्ही जरी आता नगरसेवक म्हणून माझी बऱ्याच वेळा वाईट वाटतं की आता माझी नगरसेवक प्रत्येक कार्यक्रमात म्हणलं जातं, परंतु पुढच्या वेळी जेव्हा आम्ही 5 वर्षासाठी पुन्हा निवडून येऊ तर तेव्हा मी आशा करते की तुम्ही दोघेही आमच्या पाठीशी नेहमी उभे असाल आणि आम्हाला भरघोस निधी आमच्या या प्रभागासाठी उपलब्ध करून देताल. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित नगर खासदार माननीय सुजयदादा विखे, तसेच नगर शहराचे लाडके आमदार संग्रामभैया जगताप, त्याचबरोबर अहमदनगर महानगरपालिकेचे उपमहापौर गणेशजी भोसले, त्याचबरोबर सर्व आमचे सहकारी मित्र, आज त्याचबरोबर आपण सर्व उपस्थित सर्वांचे या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांचं एक स्नेहाचं नातं निर्माण झाले. या प्रवाहात काम करताना मला बहिणीसारखं नातं मिळालं, भावासारखं जिवलग मित्र मिळाले, त्याचबरोबर काका मावशीसुद्धा मिळाल्या. मुलगा म्हणून एक आईवडिलांप्रमाणे माया देणारं, लढा देणारं एक माणसंसुद्धा मला मिळाली आणि हीच सोन्यासारखी माणसं जपण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. म्हणून गेली 15 वर्षामध्ये प्रभागात काम करत असताना रस्ते केले, लाईट केले, पाण्याची व्यवस्था केली, सर्व कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. हे कामं मार्गी लावण्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य आमच्या परिवाराला लाभलं आहे. त्याचबरोबर नगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप यांचंही मार्गदर्शन मला लाभलं आहे. नगर दक्षिणचे खासदार माननीय सुजयदादा यांचंही मोठा मार्गदर्शन मला लाभलं आहे. या सर्वांचं मार्गदर्शन मला लाभलं आणि तुमच्या सर्वांचं स्नेह मला मिळाला, त्याबद्दल मी या ठिकाणी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. खासदार सन्मान्य सुजयदादा विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आपल्या नगरीचे उपमहापौर सन्मान्य गणेशजी भोसले साहेब, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे दैनिक लोकांचे मुख्य संपादक, आपल्या भावना व्यक्त केल्या, आपल्या सर्वांचे आभार मानलेले आहेत. बाळासाहेबांनी देखील आपल्या सर्वांचे आभार मानलेले आहेत. आणि खरं तर आपण जर पाहिलं तर संक्रांत म्हटलं तर संक्रांतीच्या निमित्तानं सर्वच महिला भगिनी या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या सगळ्यांमध्ये सहभागी होतात आणि हळदी कुंकूचा एक वेगळा कार्यक्रम हा घडून आणत असतात. पण आज खरं तर आपण जर पाहिलं
तर सतीशजी तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा नगरसेवक होते, पण तुम्ही फक्त निवडणूक आली तर तुम्ही पुढे घ्यायचे, निवडणूक आली का योग्य ते कार्यक्रम करायचे. नंतर 3 वर्ष सतीशजी बारसकर हे कधी संपर्कात राहत नव्हते, पण त्या मात्र याचं उलटं सन्मान्य बाळासाहेब बारसकर असतील किंवा दीपाली वहिनी असतील, हे आता त्यांना माहिती आहे की आता निवडणुका पुढे गेल्यात, पण तरी देखील सुजयदादा तुम्हाला सांगतो की त्यांनी लोकांचे आभार मानण्याकरता निवडणुका जरी असल्या होत तरी एक मोठा कार्यक्रम घडून आणला. त्यामुळे त्यांचं एक वेगळेपण आज एकत्र आपल्याला पाहायला मिळतं. नाहीतर या सगळ्या कार्यक्रमाचं आज कुठेतरी त्यांनी एक मोठ्या स्वरूपामध्ये आज चांगल्या प्रकारे सर्व महिला भगिनींकरता कार्यक्रम घडून आणला आणि एक हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल, स्नेहभोजनाचा कार्यक्रम असेल आणि त्यानिमित्तानं 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. आभार आपल्या नागरिकांचे मानले पाहिजे अशी त्यांच्या एक मनामध्ये धारणा खरं तर या बारसकर दाम्पत्याच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्यांनी एक एवढा मोठा स्नेह मिळावा आज संपूर्ण त्यांच्या प्रभागाच्या नागरिकांचा, महिला भगिनींचा, सर्वच मान्यवरांचा आज त्या निमित्ताने आयोजित केला आहे. त्याचं औचित्य त्यांनी या संक्रांतीच्या निमित्तानं खरं तर साधलेलं आहे आणि म्हणून अशा या सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या आधीचा वेळ घेणार नाही. खरं तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की हे दाम्पत्य नगरसेवक म्हणून जरी काम करत होतं तरी एक विकासात्मक काम त्यांच्या प्रभागामध्ये आणि प्रभागाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक विकासात्मक कामं त्या प्रभागामध्ये त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन आज पार पडलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक कामं आहेत, त्यामुळे मी फार नामोल्लेख करत वेळ घेणार नाही. पण आज त्यांनी सांगितलं की आता मी प्रत्येकाला सांगत असतो वहिनी की आता तुम्ही जरी कार्यकाळ संपला असला, निवडणूक कधी होती सांगता येत नाही, पण तुम्ही कधी नागरिक आपल्या नगरसेवक जे आहेत ते कुणी सुटका करून घेऊ नका. तुम्ही प्रत्येकाला सांगता की आता आम्ही नगरसेवक नाही, कार्यकाळ संपलेला आहे, पण तुम्हाला सांगतो की जोपर्यंत निवडणूक होत नाही की तुमची आणि आमची सगळ्यांची एकत्रित जबाबदारी की नागरिकांचे फोन घेणं आणि त्यांच्या प्रश्नाची प्रत्येकाची सोडवणूक करणं. त्यामुळं कोणाचाही कार्यकाळ हा फक्त कागदावर तुमचा संपलेला आहे, पण लोकांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये हे सगळी टीम आजही नगरसेवक म्हणून आहे आणि म्हणून ती लोक आज आपल्या हक्काने फोन करतात आणि आपल्याला काम सांगतात आणि ते देखील तुम्ही त्यांच्या आखेला ओढ देण्याचं काम तुम्ही आज सगळे मंडळी या शहरामध्ये काम करत असताना करत आहेत. आणि म्हणून आज आपल्याला या निमित्तानं आज एक संक्रांतीचा औचित्य साधून आज तुम्ही चांगला गोडाचा कार्यक्रम घडून आणला. त्याबद्दल तुमचं पुरुष एक वार मनापासून दोघांचंही, बाळासाहेब असतील, दीपाली वहिनी असतील, दोघांचंही मनपूर्वक खरं तर मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वच नागरिकांना आता परवा 22 तारखेला सोमवारच्या दिवशी प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना अयोध्यामध्ये होणार आहे. तर त्या सर्व या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांनाच मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीनं बाळासाहेब आणि दीपाली वहिनीच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. कार्यक्रमामध्ये आमचं काही काम नाही, आता यांनी आम्हाला बोलवलं म्हणून आम्हाला यावं लागलं. मगाशी ताईंनी सांगितलं की आम्ही दोघं एकत्र राहिलो तर वॉर्डचा विकास होईल. मला सांगण्यात कुठे जाता आमच्याला इकडं पुढे या, तुमच्या सगळ्या बारसकरांची अडचण सोडवण्यासाठीच आम्ही एक झालोय आणि आता काय आम्ही वेगळं व्हायचं कारण नाही. आम्ही दोघं एकच आहोत, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहून आमच्या दोघांचे फोटो लावले तर काही अडचण होणार नाही. तर आता आपण सगळेजण आलात म्हणून म्हटलं आता एक झालं तर भविष्याचं टेन्शन नाही. अजून भरपूर बारसकर आहेत ना, तुम्ही एक येतो, तिकडे जिल्हाध्यक्ष एक येतं, सगळेजण शांत झाले. कारण की एक आम्ही दोघं अधिकृतपणे एक झालेलो आहोत. तर आपण असंच आपलं कार्य चांगल्या पद्धतीने करत राहा. आम्ही दोघंही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि जी ताकद लागेल आम्ही दोघं पूर्ण ताकदीने आपल्या पाठीमागं आपल्या एरियाचा, प्रभागाचा विकास करण्यासाठी पाहिजे तेवढा निधी आम्ही दोघं मिळून देऊ हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. असंच कार्य करत राहा आणि या सगळ्या गर्दीच्या माध्यमातून आपल्यावर असलेलं जनतेचं प्रेम हे दिसून येतं. हे असंच आपण जनतेकडून ऋणानुबंध कायम ठेवावं. आपल्या सगळ्यांना परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्मान्य व्यासपीठ, खरं तर या ठिकाणी मी पत्रकार म्हणून भूमिका मांडणार नाही. मी या प्रभागाचा एक नागरिक आहे आणि मला सकाळी बाळासाहेबांनी सांगितलं होतं की संध्याकाळी तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल आणि मला असं वाटलं होतं की एक छोटासा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाला एक 5 मिनिटं जाऊ आणि लगेच निघून जाऊ. परंतु मला गर्दीत शिरल्यानंतर इथपर्यंत यायला जवळपास 10 मिनिटं गेले. तेवढी गर्दी पार्किंगपासून इथपर्यंत आहे. हे बाळासाहेब बारसकर किंवा नितीन त्यांना म्हणतात आणि दीपालीताई
किंवा यांच्या बारसकर परिवारावरचं एवढं सगळं प्रेम पाहिल्यानंतर मला नाही वाटत दीपालीताई तुम्हाला प्रचाराची काही वेगळी धुरा पुन्हा सांभाळावी लागेल. तुमच्यासोबत खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत आणि या सगळा जनसमुदाय तुमच्यासोबत आहे. आणि खरं तर तुम्हा पती पत्नीचं प्रभागातलं जे बॉन्डिंग आम्ही पाहतो ते खरंच खूप छान आहे. कुठल्याही प्रभागातला प्रश्न असला आणि तुम्हाला जर फोन केला तर तुम्ही तो पुढच्या काही क्षणांमध्ये सोडवण्याचा जो आटोकाट प्रयत्न करता तो खूप वाखाणण्याजोगा आहे. आणि आमच्या प्रभागातील नागरिकांची खरं तर आमच्यासाठी अभिनंदनाची गोष्ट आहे की तुम्ही आमच्या प्रभागाचे नगरसेवक आहात. आम्ही पुढच्या वेळेसही तुमच्या नक्कीच पाठीशी असू अशी ग्वाही या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.